राज्यामधला कुणाचा विजय तुम्हाला मोठा वाटतोय? भाजपचा? 29 पैकी 24 महापालिकांमध्ये भाजपनं आपली सत्ता निर्माण केली आहे म्हणून. पण मी तुम्हाला एक असा पक्ष सांगतोय की जो शून्यापासून इथं तयार झालाय आणि जो कुणाला दिसत नाहीये. तो पक्ष आहे AIMIM. असदुद्दीन ओवैसींचा हा पक्ष आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनंतर सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष आहे AIMIM. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपनं दणदणीत विजय मिळवला. इथं भाजपला 56 जागा मिळाल्या. पण दुसरा पक्ष जो आहे तो आहे AIMIM. इथं AIMIMनं तब्बल 29 जागांवर विजय मिळवलाय. काँग्रेसला फक्त एकच जागा इथे मिळाली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त एकच जागा मिळाली. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे जो मतदार होता तो मतदार पूर्णपणे शिफ्ट झाला AIMIM कडे. आणि त्याच्यामुळं ओवेसींचा जो पक्ष आहे ना, ओवेसींचा पक्ष इथं मोठा होताना दिसतोय. हेच नाही तर धुळे महापालिका जी आहे ते धुळे महापालिकेमध्ये भाजपनं 50 जागा जिंकल्यात आणि त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे तो काँग्रेस किंवा राष्ट्रवादी नाहीये, तर त्याच्यानंतरचा पक्ष MIMने इथं सुद्धा 10 जागा जिंकल्यात. शिवसेना शिंदे गटाला इथं 5 जागा मिळाल्यात, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 जागा आणि अपक्षाला 1 जागा. काँग्रेस इथं खातंही उघडू शकलेली नाहीये. म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्येच नाही तर हीच परिस्थिती नांदेडमध्ये सुद्धा आहे. नांदेडमध्ये भाजपला 45 जागा मिळाल्यात. इथं एकूण जागा होत्या 81, जागा मिळाल्या भाजपला 45. पण त्याच्यानंतरचा जो पक्ष आहे ना तो आहे MIMला इथे मिळाल्यात 15 जागा. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचा पक्ष ठरलाय काँग्रेस आणि चौथ्या नंबरचा पक्ष जो ठरलाय तो आहे वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी थेट एका जागेवर आली आहे. म्हणजे याच्यावरून तुमच्या एक लक्षात येईल की जो पारंपरिक मतदार होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा, ज्याला सेक्युलर विचारधारेचा मतदार समजलं जायचं, तो सगळाच्या सगळा मतदार MIM कडे शिफ्ट झालेला दिसतोय आणि काही ठिकाणी तो वंचित बहुजन आघाडीकडे शिफ्ट झालेला दिसतोय. त्याच्यामुळे ही चिंता वाढवणारी गोष्ट जी आहे ना ती काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाठी आहे. बऱ्याचदा मागच्या निवडणुकांमध्ये AIMIM आणि वंचित बहुजन आघाडी जे आहेत त्यांना भाजपची बी टीम म्हटलं गेलं. का? तर हे काँग्रेस आणि इतर जे पक्ष आहेत सेक्युलर पक्ष त्यांची मतं कापतात म्हणून. पण आता या पक्षांनी मतच कापलेली नाहीयेत तर स्वतःच्या जागा निवडून आणल्यात. आणि ही जी डोकेदुखी आहे ना ही डोकेदुखी कदाचित भविष्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर सगळ्या सेक्युलर पक्षांसाठी नवं आव्हान ठरणार आहे.